आपण पैठण या ठिकाणी आलो आहोत। पैठण या ठिकाणी आपण जी खुलताबाद भद्रा मारुती पासून आलेली जी दिंडी आहे, पायी यात्रा मोठा प्रवास करून आले आहेत। सर्व वारकरी 2 मिनिटं विश्रांतीसाठी थांबले आहेत। 2 मिनिटं आपण त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करू। त्यांचा काय अनुभव आहे, काय म्हणणं आहे, आषाढी निमित्त त्यांचा उत्साह काय आहे, काय ऊर्जा आहे त्यांच्यामध्ये, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू। महाराज बोला, काय नाव आहे तुमचं? आपण बोला। माझं नाव हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज लोंढे। मी या संस्थेचा उपाध्यक्ष असून या संस्थेचे दिंडी चालक परमपूज्य आदरणीय गजानन महाराज बारगड आहे। वैकुंठवासी सहदेव महाराज आशेगावकर व वैकुंठवासी यादव काका महाराज आशेगावकर यांच्या कृपा आशीर्वादाने गेल्या 39 वर्षापासून हा पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र भद्रा मारुती ती श्री क्षेत्र या ठिकाणी पंढरपूर असा हा सोहळा चालू आहे। या सोहळ्यामध्ये गरीब अनाथ सर्व धर्माला या धरून चालणारा हा सोहळा अनेक वर्षापासून बाबाच्या कृपाशी चालत आहे। या दिंडीचं महत्त्व म्हणजे येथे समशीतोच मित्रोच तथा मान अपमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो असा वेदशास्त्री। याप्रमाणे या दिंडीचं वास्तव्य चालू असतं। दिंडीत लहान मुलं असतात, मोठे माणूस असतात, प्रत्येकाला अभंग म्हणण्याचा अधिकार या दिंडीमध्ये दिला जातो। येथे लहान मोठे उंच नीच कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही। म्हणून या दिंडीला निरपेक्ष कीर्तनकार होते। कोणत्याही पैशाचे लोभ न धरता त्याने एक दूरदृष्टीने आळंदी येथे आश्रमाची स्थापना केली। त्याचप्रमाणे पंढरपूर येथे सुद्धा आश्रमाची केली। आळंदीच्या आश्रमामध्ये आज 50 ते 40 विद्यार्थी दोन्ही शिक्षण घेत आहे। हे केवळ परमपूज्य सहदेव महाराज यांची कृपा आहे। त्यांच्याच पहिल्या स्टेपमध्ये असणारे आमचे गजानन महाराज जे बालचालक आहे, पहिल्या विद्यार्थी मध्ये त्यांचा नंबर होता। त्याचप्रमाणे कापसे असेल, पवार असेल, बरेच विद्यार्थी या ठिकाणी तयार झाले आणि ते आज या धर्म प्रचाराचं कार्य हरिद्वारला आहे, काही ऋषिकेशला आहे, हे मोठं कार्य बाबांनी केलं। आजही विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। म्हणून या सोहळ्यामध्ये आल्यानंतर आम्हाला सर्व वारकऱ्याला घरची अजिबात आठवण येत नाही। सकाळी उठल्याबरोबर 7 वाजता नाश्ता, चहा सर्व अशा प्रकारचे होते। आणि विशेष म्हणजे या दिंडीमध्ये दरवर्षी एक कुत्र येतं आणि ते या दिंडीत सामील होऊन ज्यावेळेस पंढरपूर क्षेत्र तिथे गायब होतं, अशा प्रकारचं एक विशेष वास्तव आहे। दुसरी महत्वाची गोष्ट, बाबाजी ज्या ज्या घरात थांबले त्या घराचा उत्साह होऊन ते घर फार विकासाला गेले। परमार्थी घरात ज्यांनी श्रद्धा ठेवली प्रत्येकाला अनुभव आहे। बाबाचं एवढं प्रेम होतं, प्रत्येकाला असं वाटत होतं की माझ्या इतकं प्रेम दुसऱ्या कुणावर नाही। अशा प्रकारचे वैकुंठवासी असणारे जे महाराज आमचे आहे त्यांचं प्रेम होतं। आणि आजही एखादी गोष्ट आम्ही जे ज्यांचे शिष्यमंडळ असतो करण्यात जर हुकलं, रात्री स्वप्नामध्ये येतात व आम्हाला उठवतात, उठा काका तुमच्याकडून हे काम झाले नाही, ते तुम्ही केलं पाहिजे, अशा प्रकारचे निर्देश आम्हाला करतात। म्हणून आम्ही आज सर्व शिष्याने संकल्प केला, जोपर्यंत आमचा देह आहे तोपर्यंत आमची पंढरीची वारी असेल, आळंदीची वारी असेल, पैठणची वारी असेल, आम्ही निष्कामप्रमे कार्यरत आहोत आणि त्यांचं फळ आम्हाला मिळलंय। विशेष सांगायचं म्हणजे तुम्हाला आमच्या स्वतःचा जर अनुभव सांगायचा असेल, माझं 1975ला ग्रॅज्युएशन झालं, नोकरीही लागली होती। फक्त बाबांनी सांगितलं तुम्ही आईची सेवा केला, त्या दिवशी नोकरी सोडली आणि सांगितलं तुमचं नोकरीचं स्वप्न, तुम्हाला लग्नाच्या अगोदर सांगितलं की तुमचं नोकरीचं स्वप्न, तुम्हाला 2 मुलं होतील, एक डॉक्टर होईल, एक शिक्षक होईल। आज ती माझी परिस्थिती निर्माण झालेली आहे। म्हणून अशा प्रकारचं महत्त्व या ठिकाणी झालेलं आहे आणि अशा प्रकारचे आमच्या दिंडीतले लहान थोर सर्व आनंदित जातात आणि सुखरूप जातात। हीच या ठिकाणी हरिओम तत्सत, हरिओम तत्सत। कसं आहे, आषाढी एकादशी म्हणजे साक्षात विष्णू, पांडुरंग, विठ्ठल या दिवसापासून, आषाढी एकादशीपासून विष्णू जे आहेत ते योग निद्रा घेतात। देवशयनी एकादशी आपण त्याला म्हणतो। त्यापासून 4 महिने चातुर्मास सुरू होतो आणि कार्तिक एकादशीपासून परत स्वयं विष्णू जागृत होऊन परत सृष्टीचा भार सांभाळतात। तोपर्यंत 4 महिने महादेव, देवातिदेव महादेव सृष्टीचा भार सांभाळतात। श्रावण सुरू होतो, आषाढ संपतो आणि श्रावण सुरू होतो आणि महादेवाचं आगमन होतं। त्यामुळे आपल्या धर्मामध्ये महादेवाचं आगमन सुरू होतं। आषाढी एकादशीला आपले जे प्रिय लाडके विष्णू भगवान, विठ्ठल, पांडुरंग जे आहेत ते योग निद्रेमध्ये जातात। त्याला देवशयनी एकादशी म्हणतात, आषाढी एकादशी म्हणतात। 4 महिन्याच्या निद्रा अवस्थेनंतर ते परत
जागृत होतात त्याला आपण कार्तिकी एकादशी म्हणतो. धन्यवाद, थँक्यू. जय हरी विठ्ठल.